मध्ये शेव नुसतं काम पडते आणि तर बाटलीच कापली याचा वेगळाच नखरा आहे झाला. 2 मिनिटांत टन येईल असं बोलून आम्हाला कमीत कमी 8 किलोमीटर लांब आणला असेल. मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. 4 वाजता उठलं, सगळी आण धवली बिवली. माझी पण नव्हती तरी मी धवली, नाही तर गोल्याच खाणार होतो. बी सगळं तयार आहेत, एका गमछावादी चालू. चला सगळ्यांच्या तयार चालू झालं. मागं शेकोटी भेटवली, शेकोटीचा आनंद घेतो आम्ही. चला मित्रांनो, आता प्रॉपर एकदम असा उजेड झालेला आहे, चालायला मजा आहे. त्याचा तो कोणता कोण कुठं चालतं का पत्त्याने, मागून गर्दी पुढून गर्दी चालत राहायचं. तर मित्रांनो आपल्याला ओंकार भाई भेटलेला आहे, त्याचाच गॉगल लावले. आपला गॉगल थोडासा लांब आहे म्हणून जास्त काही नव्हता, आम्ही कंटिन्यू चालतो होता. चला आपल्या ब्लॉगमध्ये बनवून राहा. मित्रांनो चला, पालखी पण आता थोडीशी जवळ आली आपले, आपण जवळ आलो. डीजे थोडासा पुढे गेले, आता थंडी पण कमी होत चालली आहे. त्या बरं वाटतं काहीतरी करावं लागेल, जुगाड थोडसा गोळी काय होती. चला आपल्या ब्लॉग बघू शकता. संकेतनी पालखी पालखी जरा हेवी आहे म्हणून मी घेत नाही, नाही तर घेणार होतो. बघू आता एकदा ट्राय करू तरी आपण. आता समोर ड्रीम मेकर आपल्या थोडीला जॉईन झालेला आहे, मुंडा पण जॉईन झालेला आहे. थोडी चारावाले ना थोडीशी पायामध्ये अशी दास्ती भरले. काय लागलं व्हिडिओ काढायला गेलं, थोडा मिस्टेक झाला. ते ग्राउंड बाबा मागं बैल पिसाले, तुम्हाला दाखवायला गेलं तोच बैल पिसाले. आमचा गाव बघू शकता, एक मॅचिंग केलेलं आहे सगळे. म्हणजे आम्ही गावच्या पोरांनी कपडे असतात बाहेर. चला बघा तर नाश्ता कुठं आहे, लय टाईम आहे वाटतं. भूक पण लागले, फिट भूक लागले. बघू आता किती वेळ चालत आहे. चला मित्रांनो, रानबाई इथं आमचा नाश्ता आहे सकाळचा. गालीमध्ये नाश्त्याला लागलेली लाईन, त्या लाईनमध्ये आपण कांदो होय का त्याच्या काय. चला बघू शकता, कांदा पडले, लिंबू मारकी, काम 25 गावची पोरं सगळी जमलेली. युवराज भाई पण भेटलेला आहे. युवराज भाई लास्टच्या झेंड्यावर 15 किलोमीटर चालले. 3 कोणतरी तिन्या बोलतो तुम्ही 3 किलोमीटर चाललो, 7-8 किलोमीटर चाललो तरी बोलतो 3 किलोमीटरच चाललो. बघू शकता, चहामध्ये शेव नुसतं काम पडते आणि तर बाटलीच कापली याचा वेगळाच नखरा आहे झाला. 500 वसूल मंडळी. बघा इकडे आणि मग भरला झाला नाश्ता झाला. कशाला खोटाने बोलतात, 2 प्लेट आमच्या समोर पेकल्या. नाही नाही ऑन कॅमेरा दिसले 2 प्लेट होते. आता तो बोलतो चांगली बायको भेटेल. अरे असं नाही, टाकली नसती. ऑन कॅमेरा दिसला आहे का नाही का, उपाशी झाला होता काय. चला मित्रांनो, पालखी निघालेली आहे आता नाश्त्यावर. आपले 2-3 मित्र बरोबर तसे चालले, त्यांचे ते दुसरं घटना झालेली आहे. चला तर आपण बघू इथे. आता आमचं चालू आहे रनिंग दुपारच्या वस्तीकडे. आपले 3 मित्र गेलेले आहेत, तर काय आता बोलू नाही शकतो आपण. दुःखद घटना आली त्यांच्या घरी. चला आता आपली टोलीमधले 3 मेंबर कमी झाले आहेत, आपल्या ब्लॉगमध्ये बनून राहा. चला मित्रांनो, आम्हाला सांगा 6 किलोमीटर आहे दुपारचं जेवण.
आम्ही कमीत कमी 1.5 किलोमीटर चाललो असेल, थोडा जास्ती पण कमी नाही. अजून काय आम्हाला ते दुपारची वस्ती भेटे नाही. डीजेचा आवाज येतो ना, पोरा पण दिसतात. आता किती लांब आहे त्या माहीत नाही, त्याला बघायला लागेल. बघा ना, एक माणूस पण दिसत नाही. कवचित टप्प्याटप्प्याने दिसायला लागली माणसं. किती लांब आहे दोन डोक्या वाढलेला आहे. नेरळ 6 किलोमीटर इकडं. 7 ना रे, 6 किलोमीटर नेरळ. बघत आमची वस्ती कुठे आम्हाला माहीतच नाही. तर गाडी थांबत तिथं थांबवा. चला तर पोचले वस्तीकडे पोचले. काय रे, सगळी व्यवस्था थंडाची एकदम. सगळी बसल्या आराम करीत. आपली आखी सगळी पोरं मिळत चालल्या पटापट. चला पटापट नाश्त्यात जाऊ आपण. घंट्या थंडा प्यायला बसले. आणि ती ग्लास टाकले वर्षी बघू शकता सगळे निवांत आराम करीत अख्खं झोपल्या. आपण पण झोपून घ्या होता. बघू शकता फुल बागमारी चालू आहे सगळे. नुसतं स्प्रे उडत चालले. आम्ही पण आराम करतो. मी झोपत नाही. आई जवली हातरुमालाची आणि तू वाटच लावली तर भेटलं एवढेच जास्त सगळी जेवायला बसतो. चार्जिंग चला पोरा खाऊन पोरा झोपा. 3:30 वाजता पालखी निघणार आहे. येऊ भाई आले इकडं 400 का बच्ची टाकायचे मला. मंडळी बघू शकता. पोरा 11:30 पोटामध्ये घेऊ दे. दिवस होता 2 वाजता आले. हा काय विषय काय त्याने 2 वाजता आला. त्या मित्रांनो याने जवतो घेतले. मी 2 दिवस झाला माझी बुराईच करीत घेतली. अजिबात. आणि मी आलो ना स्क्रीनमध्ये तोंड काला करतो माझा. ब्राईटनेस कमी करतो ना. आता वारवली की आता दुपारचा प्रवासासाठी अख्ख्यांची तयारी झाली. मस्त टिकला लावला, सनस्क्रीन लावले. सगळी पोरं 2-3 जण मायनस दिसतील तुम्हाला. बाकी अख्ख्यांची तयारी झालेली आहे. चला आता सगळी निघायला तयार. तुम्ही उठलं काय? सगळ्यांची तयारी झाली. सगळा घेतला ॲडॅप्टर चप्पल घातले हो घेतला. तर चला मित्रांनो पालखी निघालेली आहे आता. पहिला झेंडा हे मागच पालखी आमच्या. चला आता चालायला सुरुवात झालेली आहे. टेन्शन फ्री एकदम. आले इकडे कोपऱ्या बसलेलं नाही रे पब्लिक झालेली. तर आता 3 वाजता निघली पालखी. एक बोलतो 12 किलोमीटर जायचं आहे, एक बोलतो 21 किलोमीटर जायचं आहे. बघू किती किलोमीटर जायचं आहे. आता पालखी नॉनस्टॉप चालणार आहे आमची. 12 का 21 आहे त्याने पण चालणार आहे 100%. होऊ शकता. हे 2 भाऊ काल पण मॅचिंगमध्ये होता, आज पण मॅचिंगमध्ये, उद्या पण मॅचिंगमध्ये. दररोज मॅचिंगमध्ये बघायला भेटेल आपल्याला. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी करायला लागतं ना. नाही तर पॅनल्टी आहे. पॅनल्टी लय मोठी बघावं लागतं. डायरेक्ट 50 रनांची पॅनल्टी आहे. बिना झेंड्या तर त्यामच पुढं गेलं आणि 3 भाऊ आपलं दिसत पण नाही. एवढ्या लांब गेले ते. मामा आलेलं आहे. जरी उन्हाचा तिरा खतरनाक पडली. मामाची रुमाल ठेवला. मामा आला आम्हाला बोलतो मारी आणि हे मामाने घेतलं. चला आपण पहिला झेंडा टच केलेला आहे. तर पहिल्या झेंड्यावर गौरा चालता येईल. गौरा आणखी जास्ती लांब आहे म्हणून आम्ही थांबल्या Bye.
चला मित्रांनो, पालखी घेतली आणि मस्त वाटला. थोडीशी जर पण आहे ना, जास्ती जर पण नाही, तर धावत धावत नाही आणि त्याच्यामुळं आपण जास्ती नाही 10-12 मिनटं घेतली असं, कमीत कमी जास्ती 5 मिनटं पण असं चालले. आम्ही पहिल्या झेंड्यावर लय मजा आली पहिल्या झेंड्यावर. चला, मंचुरियनवाले दादूचं दुकान बंद आहे, तर मी जस्ट इथल्या चाललो, क्रॉस केला जस्ट. खायचा का बोल, मजा आली ती. ब्रेक झालेला आहे, पहिला झेंडा पालखीचा स्टॉप आहे सध्या 4चा स्टॉप आहे. चला, टी ब्रेक झालेला आहे, राखेने पहिला झेंडा घेतलेला आहे. मित्रांनो, सगळ्यात लेट येणारा माणूस भावाला मी काय आणले बघा, मुंगफली आणले, मुंगफली. लेट येणार लवकर आलेलं आहे, सोडून देतो. देवा भाई पाय दुखायला लागले इतक्या लांबच्या आला. लेट पण थेट एंट्री झालेली आहे. ठिकाणावरून निघलो आता आम्ही जायला डायरेक्ट वस्तीकडे. मला दाखवतो सगळ्या घडामोडी. ही पोरं माझ्या पुरं झाली आणि अर्धी गेली पुरं. मीच मागं राहिलो, पहिला झेंडा घेतले तरी पण. तो आपल्यासोबत दीपेश ड्रायव्हर इताडीवाला ज्या गतीने गाडी हाकलतो त्या गतीनं धावत आहे. आता आम्ही माथेरान जवळ आलेलो, पुढं कोण नाही, अख्खं मागत. आमचं जोश लय वारले आता. काल तर आम्ही लय ठकले, आज लय जोश वारले आमचं. आज अजय गायकवाडचा ऑर्केस्ट्रा आहे, ते आपण दाखवतो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये. बनवून राहा. जोडी परत भेटलेली आपल्याला कालगामच्या कपडा सेलचे. बघू शकता पोराले 5-5 येत चालले आहेत, जवळ यायचं आहे ना. तर लय खास आहे, एकदम खास आहे. काम 25 आहे. ऊसाचा ज्यूस सगळा इथं. ऊसाचा ज्यूस भेटलेला आहे. फारसे आधीच घ्यायचा, एक गलासच पिल्ले त्याने, नाही पिल्ला जास्ती, एकच गलास पिल्ले. चला आपण पण पेव आता. चला मित्रांनो, 2 मिनटं बोलून अजून टर्न येईनी काही. 5 किलोमीटर लांब बोलून अजून काही टर्न तर ये नाही. शेवटी अंतिम पर्याय येऊ फुल लावले, त्याची ताकद येते देवीची. चला अजून पुढे बघू येते का टर्न. 3 किलोमीटर एका मिनिटाला 1 किलोमीटर कापाचा बोलतं. आणला हिसाब आहे याचा. चला मित्रांनो, 2 मिनिटांत टर्न येईल असं बोलून आम्हाला कमीत कमी 8 किलोमीटर लांब म्हणलं असेल, जास्त पण कमी नाही. तो काही टर्न येईने अजून कवा त्याने काय माहीत नाही. पोरं सरळ रस्ता आहे, ते सरळ चालत राहिल्या. बोल्यान जर मागं पुरं झाला तर वाट लागेल. टायगर कशी एंट्री आली होतं बघ ना, कसं मांडव बैला सोन्या बघा तर पण गेले आईच्या गावात मी आले होतो बरंच काय या केले. फुल घरच्या कोको आली. बघू शकता सोन्या बक्का बघू शकता. ते एकदम खतरनाक काम आहे. ऑर्केस्ट्रानं होती लय मजा येईल. पोरा पण ठकलेला येऊन गाडी बसली, याचा विषयच नका समजून घ्या. अख्खी पोरं चालत होती. आता लांगावती तरी वाकडीकडे चालतील. चला आता फ्रेश बी शिवून तुम्हाला दाखवतो मी. चला मित्रांनो, आंघोळ पण झाली, सगळं आलं मस्त. तर फ्रेश झालो. आता गरम व्हायला लागलं उलटा. काल जरा गरम नव्हतं, काल थंडीत लागत होते. आता लय बरं वाटतं आम्हाला. ती पोरांची सगळं चालू आहे इथं. मस्त बॅग वेगी लावले, चार्जिंगला कॅमेरा ठेवली, मोबाईल चार्जिंग फुल आहे. काही टेन्शन नाही. ब्लॉग पण तुम्हाला टायमावर बघायला भेटेल. आपला सबस्क्राईब करून ठेवा तो. जाम पाय दुखतात माझं. तर याचा जीव असेल तर माझ्या पायानं थोडीशी माशात देईल, त्याचा जीव नसेल तर नाही देणार. बघू आता जीव आहे का नाही. आता दाखव तुझा जीव चल थोडासा.
कोण कोण ये नाही रे यमी दादाचे बालकीला सागा कोण कोण ये नाही रे यमी दादाचे बालकीला विला विला गो बालकीला गन्ना गो विला 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 जनार्दन ये दादा आणि गोजेडी ये दादा सागा कोण कोण ये नाही रे यमी दादाचे बालकीला चला मित्रांनो, अजून एक झलक बाकी आहे, पण आपण नाही बघू शकतो कारण की आपल्याला पीठ झोपले, आपलं पाय पण फुल जाम झाले. तर आजच्या ब्लॉगला इथं समाप्त करतं. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज.